पुन्हा एकदा थोडंसं योगेश तुम्ही थांबा, आपण स्वानंदकडे जाऊया. स्वानंद, कशा पद्धतीचे म्हणजे आतापर्यंतचा कॉन्टॅक्ट राहिलेला आहे, जे अटक झालेले आरोपी असतील किंवा मग आता हे फरार आरोपी असतील यांच्यामध्ये त्यातला प्रामुख्यानं सुदर्शन घुलेच्या दृष्टीनं कसे कनेक्शन्स राहिलेले आहेत अटक झालेल्या आरोपींबरोबर? कारण तू सुद्धा उल्लेख केलास ते म्हणजे की संतोष देशमुखांना जेव्हा मारहाण झाली होती तेव्हा प्रतीक घुले आणि सुदर्शन घुले हे सगळे सोबतच होते, एका गाडीतनं गेले होते आणि तिथं त्यांनी संतोष देशमुखांना आधी मारहाण केली, गाडीत घातलं, त्यानंतर पुन्हा मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सुदर्शन घुले आणि अटक झालेले आरोपी यांचा कसा संबंध आहे आणि जे फरार आरोपी आहेत 2 ते 3 तर त्यांच्याशी कसा संबंध आहे याच्याबद्दल कशी माहिती आपण देऊ शकतो? जर पाहिलं तर हर्षदा, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि अशोक घुले हे पूर्ण एकाच गावचे आहेत. सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे एकदम मित्र असल्याचं आपल्याला माहिती मिळते. जर आपण प्रतीक घुलेचं फेसबुक प्रोफाईल पाहिलं तर त्यावर त्याची 9 तारखेला म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन हत्या झाली त्या दिवशी प्रतीक घुलेची एक फेसबुक पोस्ट आहे. त्यामध्ये त्यांनी सुदर्शन घुलेचा फोटो देखील पोस्ट केला आहे आणि त्याच्यावर त्याचं कॅप्शन आहे, नाव खराब केल्याने नाव संपत नसतं, बाप हा बापच असतो. अशा पद्धतीची प्रतीक घुलेची पोस्ट आहे आणि खाली सुदर्शन घुलेचा फोनवर बोलतानाचा फोटो आहे. ही ज्या दिवशी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाली त्या दिवशीची ही पोस्ट आहे आणि त्याच्यावर विरोधकांचा बाप असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे प्रतीक घुले आणि सुदर्शन घुले हे मित्र होते. तसेच त्यांचे दुसरे आणखी फोटो आहेत. जर आपण दुसरा एक फोटो बघितला तर वाल्मिक कराड यांना पुष्पगुच्छ देतानाचा फोटो आहे, जे की वाल्मिक कराड आता हे खंडणीच्या गुन्ह्यात काल पोलिसांना शरण झालेत. त्यांना केज न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासोबत पुष्पगुच्छ देताना सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचा फोटो आहे. तसेच जर आपण एक आरोपी आहेत खुनाच्या प्रकरणातील खंडणीचे विष्णू चाटे यांच्यासोबत प्रतीक घुलेचा फोटो आहे. आमचं हक्काचं प्रेरणास्थान आदरणीय विष्णुभाऊ चाटे असं प्रतीक घुलेचे सोशल मीडियाचे जे प्रोफाईल पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं. म्हणजे विष्णू चाटे यांच्यासोबतच हे सर्व प्रतीक घुले असतील, सुदर्शन घुले असतील हे काम करायचे. अजून एक पोस्ट आहे 16 तारखेची, त्यांच्या दोघांचा फोटो आहे. प्रतीक घुलेच्या ही टाइमलाईनची आहे. वहम में मत रहो, सारा खेल तुम्हारा है, ऐसी बाजी पलटेंगे ना समज भी नहीं पाओगे, कब क्या हुआ, असं 3333 असं त्यांनी हॅशटॅग वापरलाय आणि टाकलाय. विशेष म्हणजे 3333 असा जो नंबर आहे तोच नंबर काळ्या स्कॉर्पिओचा देखील होता, ज्या स्कॉर्पिओ मधून संतोष अपहरण करून त्यांची हत्या केली आणि नंतर त्यांची बॉडी ही दैठणा गाव केज तालुक्यातीलच आहे तिथे त्यांची टाकली आणि त्यानंतर त्यांनी दैठणा पुन्हा तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये पोबारा केला. जर आपण पाहिलं तरी एकाच गावचे एकाच विविध गुन्ह्यांमध्ये त्यांचे संबंध होते. मग तो चोरीचा असो किंवा छेडछाडीचा असो. त्यांच्या गावामध्ये जर आपण लोकांशी बोललो तर त्यांच्या लोक असं बोलतात की यांना गाव कदरलं होतं. म्हणजे आता ह्या गुन्ह्यामध्ये सापडल्यानंतर फरार आहे त्यानंतर गावात एक शांतता पसरली असं ह्या लोकांचं सरळ म्हणणं आहे. प्रामुख्याने मला जर सांगायचं झालं तर विष्णू चाटे जे आरोपी आहेत खून प्रकरणातील ते अटकेत आहेत त्यांचं हे मार्गदर्शक होते. म्हणजे विष्णू चाटे हे प्रतीक घुले आणि सुदर्शन घुलेचे मार्गदर्शक होते. त्यांच्या फेसबुक पोस्टमधून दिसतं. तसेच त्यांचा वाल्मिक कराड यांच्यासोबतचा फोटो देखील पुष्पगुच्छ देतानाचा व्हायरल होत आहे. हर्षदा, म्हणजे हे कुठेतरी सगळे क्लोज एड आहेत एकमेकांचे, हे एक सर्कल आहे असंच दिसून येतं सध्या तरी. तू काही महत्त्वाचे उल्लेख केलेले आहेस, पण पुन्हा एकदा आपण जर त्या पोस्ट पाहिल्या म्हणजे त्या पोस्ट आपण प्रेक्षकांना दाखवणारच आहोत, पण त्या पोस्ट वाचत असताना काही गोष्टी कॉमन आहेत ज्या आपण सांगितल्या पाहिजेत. पुन्हा एकदा प्रतीक घुले हा अटक झालेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये. त्याची पोस्ट आहे जसं स्वानंद म्हटलं त्याप्रमाणे 9 डिसेंबरची पोस्ट आहे. 9 डिसेंबर ही तीच तारीख आहे ज्या दिवशी संतोष देशमुखांचं अपहरण आणि हत्या झाली होती. प्रतीक घुलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यात असं लिहिलंय, नाव खराब केल्यानं नाव संपत नसते भुरट्या, बाप हा बापच असतो. सुदर्शन भैया घुले हॅशटॅग करून केलेला आहे. 3333 म्हणजे 4 times 3 4 वेळा 3 असं लिहिलेलं आहे आणि विरोधकांचा बाप हॅशटॅग. मला यात ऍडिशनल माहिती सांगायची, प्रतीक घुलेचं जे प्रोफाईल पिक्चर आहे ते वाल्मिक कराड यांचा फोनवर बोलतानाचा फोटो आहे. वाल्मिक कराड हे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना शरण आलेत आणि त्यांना काल पोलिसांनी न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजे प्रतीक घुले यांचे जे डीपीला फोटो पाहिला तर वाल्मिक कराड यांचा आहे या पूर्ण परिस्थितीमध्ये.